काढणीच्या उंबरठ्यावर केळी बागात जमीनदोस्त. राधानगरी येथील 60 शेतकऱ्यावर दुहेरी संकट. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने राधानगरी तालुक्यातील तुरंबे, कपिलेश्वर, ऐनी, सोन्याच्या शिरोलीसह 14 गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. काढणीच्या उंबरठ्यावर आलेल्या केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्याने सुमारे 60 शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 10 हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकांचे नुकसान झाले असून जवळपास 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर. वर्षभर मेहनत करून उभी केलेली पिके काही क्षणात आडवी झाल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये हताशेचं वातावरण आहे. तुरंबे येथील शेतकरी शिवाजी ज्ञानदेव तिकोडे यांच्या 10 गुंठे क्षेत्रातील काढणीस तयार असलेली केळीची बाग पूर्णपणे कोसळली. या नुकसानीत त्यांचे सुमारे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. 11 महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि कर्ज काढून केलेली गुंतवणूक एका वादळात उद्ध्वस्त झाली. केळी हे खर्चिक पीक असल्याने लागवड, खत, औषधे आणि व्यवस्थापनासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. मात्र ऐन काढणीच्या तोंडावरच बागा कोसळल्याने घेतलेले कर्ज कसे फेडायचे, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. राधानगरी तालुक्यामध्ये ह्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मी तुरंबे येथे G9 ही बाग लावली होती केळीची आणि 1 महिना फक्त अवधी होता काढणीसाठी आणि जवळजवळ सुमारे 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे. तरी शासनाने पंचनामा करून लवकरात लवकर याची काहीतरी नुकसान भरपाई करण्यात यावी. महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वेळेत मदत मिळाली तरच शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकतील, अन्यथा आर्थिक संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. KK न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे.